हा रो हाऊस आहे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला खालीवर आहे. खाली जे आहे ही पार्किंग आहे. हा इकडे 11.5 बाय 16चा हॉल आहे. इथं टी व्ही असणार आणि लेफ्ट साईडला जे आहे इकडे आपलं सोफा वगैरे येणार एल शेपमध्ये. इकडे आपण मागे जाऊया आता. इथे बघा प्रशस्त जागा आहे. नाही तर रो हाऊसेसमध्ये ना जागा फार कमी राहते वावरायला. इथे टॉयलेट आहे आणि इथे बाथरूम आहे. याच्यानंतर हा आपला किचन एरिया आला आणि किचनच्या पाठीमागे असा 15 फुटाचा गार्डनचा स्पेस आहे. जनरली रो हाऊसेसमध्ये ना 5 फुटाची जागा राहते आणि याच्यात 15 फूट आहे. किचनमध्ये आपल्याला लोफ्ट पण भेटलेलं आहे आणि याच्यात इन्व्हर्टरची वायरिंग वगैरे सगळे फिरवलेली. आपल्याला फक्त इन्व्हर्टर आणून पिन खोचायची. आता आपण वरती जाऊया फर्स्ट फ्लोअरला. याला इथं रेलिंग येणार आहे. इथे आहे पाठीमागे एक बेडरूम आहे, समोर एक बेडरूम आहे. तर समोर जाऊन येऊ आपण. हा मोठा बेडरूम आहे आणि याला एवढा मोठा टेरेस आहे समोर बसायला. या रूमला वाढवायचं असलं ना वाढवतं पण येईल. एक इंटिरियर काढली. एवढा मोठा प्रशस्त हे टेरेस एरिया आहे. सिट आउट एरिया म्हणता येतो. मुलांना जसं अभ्यास करायचा असलं तरी करू शकता. पाठीमागे आता हा इथे अटॅच टॉयलेट बाथरूम बनवू शकता. याला जर इथं मी या साईडला रोड लावलं कॉमन ठेवलेले. इथे वेस्टर्न टॉयलेट येणार आहे, इंग्लिश टॉयलेट. हा बेडरूम आहे. पाठीमागे 30 फुटाची जागा आहे ओपन. मागे लोक राहत आहेत. कॉलनी आहे प्रॉपर. आता आपण वरती टेरेसवर जाऊया. हे आपण आलो आता टेरेसवर. वरती पाण्याची टाकी येणार आहे. पर्सनल टाकी राहणार, कॉमन नाही याच्यात. इथं गेट असणार आहे या ठिकाणी आणि हे वापस इकडे टेरेस आहे आणि मेन रोडला टच आहे. समोर तो जो आहे मेन रोड टच साईट आहे. इथे आर्मी स्कूलचे केवीची बस, MHची बस वगैरे इथे. आणि सराउंडिंग एकदम सुंदर आहे. जास्त असं मोठे बिल्डिंग्स वगैरे नाहीत. हा आपला पहिला प्रोजेक्ट आहे शेजारीच.